आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, पुण्यातील कल्याणी नगरमधली घटना अतिशय दुर्दैवी होती, अतिशय भयानक होती. अजूनही आरोपी असतील आणि जे संबंधित होते त्यांचा शोध पोलीस घेत आहेत, कारवाईसुद्धा करत आहे. मात्र वरळीमध्ये सुद्धा अशी घटना घडली आहे, अजून आरोपी फरार आहे. यामध्ये सगळीकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं आहे का? गृह खातं यामध्ये कमी पडत आहे का? ह्याच्यामध्ये तो मुलगा कुठनं आला हा पहिला मुद्दा आहे. हा मुलगा एका पबमधनं रात्री 2:30 वाजता आला, म्हणजे पब चालू आहेत. ह्याचा अर्थ मुंबई आणि वरळी ठाण्यामध्ये पब जोरामध्ये चालू आहेत. आणि नुसतं मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून बोर्ड लागले होते की बुलडोजर बाबा. मग हा बुलडोजर गेला कुठं? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या पबमधनं अशा पद्धतीनं रात्री 2:30 वाजता एक मुलगा खाली उतरतो आणि एक कुटुंब मासे विक्रीला चाललं आमचं खोळी बांधू, त्या ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचे पती रस्त्याने 2.5 किलोमीटर तो फरफडत नेतो आहे. इतकं भयानक दृश्य होतं. आणि मग तो मुलगा आजही सापडला नाही. बापाला अटक केली, दुसऱ्या लगेच जामीन होतो आहे. म्हणजे सरकार करतं आहे काय? आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने जर वाचवत असतील तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि ह्याला कडक शासन झालं पाहिजे. आणि तो मुलगा अजून सापडत कसा नाही हे पोलिसांचं अपयश आहे. आणि हे असताना त्याला कुठली कलमं लावली हा भाग आहे. आणि कलमं जर त्यांनी पोलीस पॉवरमध्ये जी लावली असतील तर ही सुटणारी कलमं होती. ह्याची परत चौकशी झाली पाहिजे आणि याला परत अटक करून तो मुलगा ताब्यात घेऊन आज तो मुलगा फरार ठेवण्याचं काम या प्रशासनाने पोलिसांनी केलं असं माझं मत आहे. कारण तो दारू पिलेला होता, व्यसन केलेलं होतं, एखादा अंमली पदार्थ बी घेतलेला असेल, त्याला लपवायचं काम पद्धतशीरपणे ह्या पोलिसांनी केलं आहे. पोलिसांनी केलं तुम्ही म्हणतात, पण ह्याच्यामागे राजकीय हस्तक्षेप कुठे नाही आहे का? राजकारणी, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की तो उपनेता पालघरचा होता राजेश शाह आणि त्यांचा मुलगा होता. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची याचा संदर्भ जे काय होतं ते विरोधक जोडत होते, तुम्ही सुद्धा आपण म्हणतोय. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय का? ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री त्याला वाचवताना दिसतात, चित्र स्पष्ट दिसतंय. दुसऱ्या दिवशी त्या मुलाला जामीन होतोय, त्या मुलाचे घरचे सगळे पसार होत आहेत आणि तो मुलगा अजून सापडत नाही. म्हणजे त्यांनी अंमली पदार्थ घेतलं होतं आणि अंमली पदार्थ फक्त आता त्याच्या अंगातलं सगळं निघून जावं किंवा ते परत रक्त सॅम्पलमध्ये सापडू नये हा पद्धतशीरपणे केलेला प्लॅन आहे. आणि ह्याला त्या गाडीला जी छेडछाड केली, त्याचं पुढचं लोगो काढला आहे, परत त्याचे नेम प्लेट काढली, हे त्याच्या वडिलांनी केलं आहे. आणि त्याच्या वडिलांवर परत एकदा FIR फाडून त्याला परत एकदा अटक केली. FIR फाडला जातो असं तुम्ही म्हणतात, त्यामुळे कुठेतरी घटना घडल्याच्या नंतर सुद्धा धाक नाही आहे का? अहो, धाक न असता तर तो पहिली गोष्ट पोलिसांचा धाक नाही आहे. पब चालू आहे म्हणजे याचा अर्थ पोलीस त्याच्यामध्ये डिफॉल्टर आहे. हे पोलिसांच्या संगनमताने सगळे अपघात होते. एक वेगळा प्रश्न आहे. आज आपण पाहतोय मातोश्रीवरती पुण्याचे तुमचे विरोधक होते वसंत मोरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं तर लोकसभेमध्ये तुमच्या विरोधात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती, मात्र आता एकत्र महाविकास आघाडीमध्ये येतात. कशी गणितं असणार आहेत? पुढची विधानसभासुद्धा येऊ घाते. पुण्यातलं राजकारण नेमकं कसं असणार आहे? शिवसेना पक्षाचे नेते उद्धव साहेब त्याला त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्याला प्रवेश दिला, ते त्याला व्यवस्थित सांगतील. माझ्यापेक्षा ते त्याला चांगला सल्ला देतील. आपण पाहतोय की या ठिकाणी पूर्णपणे जर पाहायला गेलं तर आरोपी जो आहे तो अद्याप सापडलेला नाही आहे. वरळीतील जी हिट अँड रन घटना घडली होती त्याला घटना घडून अनेक दिवस झाले तरी अजून आरोपी फरार